श्री रंग केशरी शोभे दुजा पांढरा पाहता चित्त लोभे हिरवा तिजा शांती देई मनाला नमस्कार माझा त्या तिरंगी ध्वजाला रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वराशी जोडली जाची अजन्म ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या अवघा प्रेमाचा पुतळा विठ्ठल पहा उघडा डोळा जन्म मरणाची येर झारी तुटे भव भय निर्धारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तवेळी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकाचे मायबाप वैष्णवांग्रणी भगवान श्री ज्ञानोबाराया राजे आमच्या गळ्यामध्ये माळ आणि हातामध्ये टाळ असणं हा आमचा परमार्थ आहे परंतु तुमच्या हातामध्ये तलवार आणि ढाल असणं हा तुमचा परमार्थ आहे असा उपदेश करणारे जगद्गुरु तुकोबराया या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आल्याच्या अज्ञानाचं खंडन करून ज्ञानाचं मंडन करणारे भक्त शिरोमणी नामदेवराया आदी करून सकल संतांची चरण वंदना करून सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कोट अखिल गुणनिधान रुक्मिणी प्राण संजीवन जगद आधार भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या हृदयस्थानी ज्यांचं स्थान आहे नवे तर हीन कुळामध्ये जन्म झाला तरी सुद्धा आपल्या वारकरी संप्रदायाची भगवी पताका ज्यांनी गगनभर फडकवली अशा अधिकार संपन्न संत चोखोबराया यांचा गोड आणि चिंतन अभंग आपण कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला या अभंगाद्वारे चोखोबराया सांगतात बाबा रे अनमोल अशा किमतीचा नरदेह तुला मिळाला मग या देहामध्ये जन्माला आल्याच्या नंतर प्रेमाची मूर्ती असणारा तो परमात्मा एकदा डोळ्यानं बघावा महिला पुरुष वर्ग माणूस ही जात अशी आहे जिथं फायदा नाही तिथं माणूस कधीच जाणार नाही म्हणे प्रांजलताई आम्ही बघितलं देवाचं मुख पण देवाचं मुख बघितल्याच्या नंतर आमचा फायदा काय महाराज गोड वर्णन करतात जन्म मरणाची येर झारी तुटे भव भय निर्धारी जन्म आणि मरण याचं जे दुःख आहे ना त्या दुःखातून आपली निवृत्ती होते कशाने भगवान परमात्म्याचं मुख आपल्या अंतकरणाने डोळ्यानं बघितलं तरी बरं आम्हालाही परमात्मा बघायचा आहे कुठे मिळेल तो परमात्मा वर्णन करतात की जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा चोखोबरायांनी समाजाला सांगितलं या कीर्तनामध्ये खरा आनंद आहे या कीर्तनामध्ये सुख आणि समाधान आहे भगवंताला जर बघायचं असेल तर कीर्तनामध्ये या आणि अशा कीर्तनामध्ये गाये नाचे चोखा मेळा हा झाला आपल्या अभंगाचा धावता भावार्थ आता आपल्याला डुकल्या घ्यायला काही हरकत विठ्ठल 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 कार्यक्रमाचं आयोजन काय कार्यक्रमाचं नियोजन काय हे जरी सर्वांना ठाऊक असलं
तरी अल्पसा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. तर परात्पर परमेश्वर परमराज्य परमरसी भक्तवांचल कल्पतरू भक्तवांचल दीनबंधू भगवान पांडुरंग परमात्मा आणि त्याच्या सत्तेनं चाललेलं हे विश्व आणि या विश्वामध्ये जीवनाचं यथोचित सार्थकत्व जर करायचं असेल तर भगवंताच्या नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. बरं माई बाप आम्ही कलियुगामध्ये जन्माला आलेली माणसं नाही, आम्हाला देव मान्य हरकत नाही, नाही आम्हाला संत मान्य हरकत नाही, परंतु देवाच्या आणि साधू संतांच्या रूपामधले जे माईबाप आमच्या घरामध्ये बस ते आम्हाला मान्य करायचे. असा अनमोल असा ठेवा आपल्याला देण्यासाठी आमच्या मोठ्या भगिनी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण आरतीताई महाराज भुजबळ. विचार केला तर ताईंची आणि माझी भेट आत्ताच झाली, पहिली भेट आत्ताच झाली. कॉन्टॅक्ट फक्त मोबाईलवरती होता. ताईंचा फोन आला म्हणे मातृ पितृ गौरव सोहळा करायचा आहे आणि केलंच पाहिजे, कारण शास्त्रानं सुद्धा अगोदर देवाला वर्णन केलं नाही, अगोदर संतांचे पाय धरले नाही, तर मातृदेवो भव आणि मग पितृदेवो भव. उच्च असणारं स्थान जे आईला दिलं का, तर जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उद्धरी असं म्हणतात. भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यामधील पहिल्याच दिवसाची कीर्तन रूपी सेवा आरतीताई त्यांचे सर्व सहकारी मंडळी सर्वांच्या वतीनं माझ्याकडे आली. तुम्हा सर्व सज्जन श्रोते माई बापांच्या चरणी माझं दंडवत. वर्ष हे पहिलंच आहे, पण वातावरण बघून असं वाटत नाही की सप्ताहाचं वर्ष पहिलंच आहे. मी माझ्या विश्ववंद्य माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना करेल, हे देवा हे परमेश्वरा, सप्ताहाचं वर्ष पहिलं आहे, पण याच सप्ताहाची शताब्दी माझ्या भगिनीच्या हातून घडावी हीच पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना. आणि तुम्हा सर्व सज्जन श्रोते माई बापांच्या चरणी माझं दंडवत आणि आपल्या सेवेला सुरुवात. विठ्ठल खऱ्या अर्थानं आपल्या कीर्तनाला सुरुवात झाली. आवाज येतोय माझा व्यवस्थित सर्वांना? वेळ जरी थोडा असला तरी थोड्या वेळामध्ये चांगलं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त तुम्ही सर्वांगाचे कान करून श्रवण करायचं, नाहीतर आलो कीर्तनाला बसलो पाय पसरून झालं कीर्तन, काही काहींचं लक्ष तर त्या वासाकडेच असन, कधी कीर्तन संपतंय कधी कीर्तन संपतंय. पण लक्ष देऊन ऐका माईबाप, भाग्य आमचं उदयाला आलं, आम्हाला कीर्तन ऐकण्याचं परम भाग्य मिळालं. कथा कीर्तन या गोष्टी अशा आहेत सहजासहजी कुणाच्या कानावर पडत नाही. अनंत जन्मीचे सुकृत पदारी त्याचे मुखी हरी पैठा होय. माझे माऊली वर्णन करतात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. आणि कीर्तनामध्ये ज्यावेळी वारकरी संप्रदायाचं कीर्तन सुरू होतं त्यावेळी बाबा दोन लोकांना फार मोठा नियम घालून दिला. सामाजिक क्षेत्र, आर्थिक क्षेत्र, शैक्षणिक, राजकीय, कुठलं क्षेत्र, नियम आणि अटी प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात, बरोबर. इकडची भाषा आमच्यापेक्षा थोडी वेगळी आहे आणि आमची नगरकरची भाषा थोडी वेगळी आहे. माझा आवाज सर्वांना व्यवस्थित येतोय ना? आरतीताई कारुंडेतले माणसं मुख्य आहेत का? बोलता येतं ना सर्वांना? हा, मग कमीत कमी काय चालू आहे याच्याकडे तरी लक्ष ठेवायचं. कारण कसं होतं माहितीये का, लॉकडाऊन संपल्याच्या नंतर आमचं पहिलंच कीर्तन सांगली जिल्ह्यामध्ये झालं आणि सेवा झाल्याच्या नंतर असे तुमच्यासारखे माई माऊली कीर्तनामध्ये उठल्यानं रडायला लागल्या. आता मला वाटलं माझं कीर्तन कुठेतरी चुकतंय का काय. बाबा फार विचार करून शब्द टाकले, सगळं कीर्तन त्या आजीकडे बघून केलं आणि कीर्तन संपल्याच्या नंतर आजीला म्हटलं, काव आजी माझं कीर्तन फार आवडलं का? तुम्ही रडत होत्या. त्या आजीने सांगितलं, प्रांजलताई अहो माझी शेळी मरायच्या टायमाला तुमच्यासारखंच आरडत होती म्हणून मला रडायला येत होतं. असं होत नाही ना. कथा कीर्तनाचा रंग आहे माये बाप, लागता लागता लागत नाही. रंग लागत लागत लागेगा, रंग लागत लागत लागेगा. कीर्तनाचा रंग आहे, सहजासहजी लागत नाही. म्हणून या ठिकाणी बसलो, अहो भाग्य आमचं उदयाला आलं. ज्या ज्यावेळी कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्यावेळी सगळ्यांनी आपल्या तोंडाने टाळी वाजवायची, हातानं स्मरण करायचं. जाग येत ना सर्वजण? विठ्ठल विठ्ठल. आणि आता सांगा काय चालू होतं आपलं?
महिला मंडळ पुरुष वर्ग काय चालू होतं? कीर्तन चालू. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी माझ्या कीर्तनाचा सार आहे. माईबाप ज्यावेळी वारकरी संप्रदायाचं कीर्तन सुरू होतं त्यावेळी दोन माणसांना फार मोठे नियम घालून देतात. साधू संतांनी पहिला नियम घालून दिला, नारदाच्या गादीवरती उभ्या असणाऱ्या कीर्तनकाराला लक्ष देऊन ऐका. कीर्तनकाराच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर माझे नामदेवराय वर्णन करतात, अरे नारदाच्या गादीवरती कीर्तनकार उभा आहे आणि नको ते तत्वज्ञान समाजाला सांगतोय. उग काही भाकड कथा जर कीर्तनकारानं कीर्तनामध्ये सांगितल्या तर साधू संत वर्णन करतात की पोटासाठी जरी करी हरी कथा जनरंजविता फिरत असे, तेने घाव केला एकोत्तर कुळाचा पाहुणा यमाचा श्रेष्ठ तो. माईबाप भाकड कथा सांगणारा कीर्तनकार त्यानं स्वतःच्या 71 पिढ्या नरकाला घातल्या. किती थोडं बोलत चला. 71 पिढ्या नरकात घातल्या. नामदेवराय म्हणतात, नामा म्हणे ऐसे होत जे रे कोणी ते नर नयनी पाहू नये. आणि भाकड कथा सांगणारा कीर्तनकार डोळ्यानं जरी बघितला तरी आम्हाला पाप लागतं माईबाप. मग कीर्तनकाराची पहिली मर्यादा सांगितली. बर बाबा, आपल्या आल्यावर सगळ्यांना लय हसायला येतं. कीर्तनकाराचं सांगितलं, हसायला आलं, पण सगळ्यात महत्वाचा दुसरा नियम माझ्या साधू संतांनी घालून दिला. कदाचित आमच्यासाठी शब्द जरा बरे वापरले हो, पण दुसरा नियम घातला खाली बसलेल्या श्रोत्याला. आमच्यासाठी शब्द बरे पण तुमच्यासाठी जर शब्द उच्चारले तुम्ही फक्त लक्ष देऊन ऐकायचं. आम्ही फक्त पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन, आम्ही एवढंच करणार. तुमच्या बाबतीत साधू संत असं बोलतात, जर कीर्तनामध्ये बसलो इकडं तिकडं बघितलं, मोबाईलच्या डबड्यामध्ये जर डोकं घातलं तर मूर्ख बैसले कीर्तनी न कळे अर्थाची करणी, घुबड पाहे भलतीकडे ना ऐके नामाची पोवाडे. कशाची उपमा देतात आम्हाला? मूर्ख म्हणतात आम्हाला. आणि मूर्ख माणसाची 5 लक्षणं सांगितली. मूर्खस्य पंचचिन्हानी गर्व दुर्वचनम तथा क्रोधश्च दृढवादश्च परवाक्येष्वनादरः. आम्हाला डायरेक्ट मूर्ख म्हणतात. आणि आम्हाला उपमा कशाची देतात? घुबडाची उपमा देतात. घुबडाची. आम्ही मूर्खही नाही, आम्ही घुबडही नाही. माईबाप माणूस म्हणून जन्माला आलो. आमच्या जीवनाचं आद्य कर्तव्य, अरे वर्षाचे 365 दिवस संसार करायचा आहे, परंतु मिळालेला नरदेह थोडा तरी परमार्थामध्ये खर्च व्हावा याच्यासाठी असते कीर्तन. विठ्ठल अभंग चोखोपरायांनी अभंगामध्ये अगोदर शब्द वापरला की अवघा प्रेमाचा पुतळा. पहिला शब्द वापरला की प्रेम. महिला मंडळ पुरुष वर्ग, या जगाच्या पाठीवरती पैसा देऊन सगळ्या गोष्टी विकत घेता येतील, पण पैसा देऊन प्रेम विकत घेऊ शकत नाही आपण. प्रेम जर आम्हाला कुणाकडून घ्यायचं असेल, प्रेमाची व्याख्या काय? अरे आम्हाला देवावरती प्रेम करता नाही आलं, नका करू. साधू संतांवरती प्रेम करता नाही आलं, नका करू. कमीत कमी आपल्या माणसांवरती तरी प्रेम करावं, आपल्या कुटुंबावरती तरी प्रेम करावं. अरे रात्रंदिवस भजन करा या मताचा महाराज मी अजिबात नाही. रात्रभर टाळ घ्या, रात्रभर मृदुंग वाजवा असं मत माझं अजिबात नाही माईबाप. पण सर्वांगाचे कान करून श्रवण करा. आम्हाला नाही टाळ वाजवता आला, नाही मृदुंग वाजवता आला, नाही नामस्मरण करता आलं, पण स्वतःची माणसं जरी फक्त जपली ना, बास जन्मा आलो त्याचे आज फळ झाले साचे. कार्यक्रमामध्ये खरा घडलेला प्रसंग आहे. एका कार्यक्रमामध्ये गेले आणि एक वयोवृद्ध आजोबांनी मला प्रश्न केला. म्हणे प्रांजलताई, जगामध्ये माणसं महत्वाची ठीक आहे, पण मला प्रश्न असा पडला की जगातलं सर्वात प्रेमळ, सर्वात सुखी आणि सर्वात समाधानी कुटुंब कोणचं आणि सर्वात श्रीमंत कुटुंब कोणचं? बाबा पाकिटही राहिलो त्या गावात. 5 मिनिटं बाजूला आले, बसले, 5-10 मिनिट विचार केला आणि त्याच्यानंतर बाबांना उत्तर दिलं, बाबा इकडे या.
अहो ज्याच्याकडे जास्त बंगला आहे, ज्याच्याकडे जास्त पैसा आहे, ज्याच्याकडे जास्त गाड्या आहेत, कदाचित तो जगातलं सगळ्यात सुखी कुटुंब, सगळ्यात श्रीमंत कुटुंब असं मी सांगितलं असतं माईबाप. पण माझ्या मते मी उत्तर दिलं बाबा, अहो ज्या घरामध्ये 2 जावांचा, 2 भावांचा, सासूचा आणि सुनेचा, नंदेचा आणि भाऊजाईचा खळखळून हसण्याचा आवाज ज्या घरामध्ये येतो ना, ते जगातलं सर्वात श्रीमंत. टाळ्या वाजवायचे पैसे कीर्तन संपल्याच्या नंतर महाराज काही घेणार नाही. आपल्याला टाळे वाजवायचा काही वेगळा चार्ज भरावा लागत नाही. म्हणून टाळे वाजवताना सर्वांनी जोरात वाजवली तरी काही हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल. प्रेमाची व्याख्या कुटुंबावरती प्रेम असावं. बरं आम्हाला प्रेम कोण देतं? 3 व्याख्या करतात. आम्हाला प्रेम देणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या घरातले मायबाप. दुसरे प्रेम देतात आम्हाला ते म्हणजे साधू संत. साधू संतांनी एवढं प्रेम द्यावं, एवढं प्रेम द्यावं. लक्ष देऊन ऐका, विनोदी कीर्तन अजिबात सांगणार नाही. ज्याच्यातून काहीतरी घेण्यासारखं आहे असं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करेल. बरं काही काहींना वाटतं एवढीशी पोरगी आहे काय सांगणार आहे. पण खरं सांगू का, गाडी जरी बारीक दिसत असली तरी ॲव्हरेजले मोठं देते. काळजी अजिबात करायची नाही. आम्ही किती पटरी सोडून गेलो तरी शेवटी पटरीवरती यायचं कसं, तुम्हाला स्टेशनवरती उतरायचं कसं हे आम्हाला चांगलं कळतं. कुठं होतो आपण? साधू संत आम्हाला प्रेम देतात. बरं संतांनी प्रत्येकाला प्रेम दिलं. संतांनी देवाला प्रेम दिलं, संतांनी संतांना प्रेम दिलं आणि संतांनी आम्हाला सुद्धा प्रेम दिलं. टाळी वाजवा एकदा आवाजामध्ये आणि मनाला भावेल असं प्रमाण दिलं. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. माईबाप संतांनी देवाला प्रेम दिलं. पण लक्ष देऊन ऐका, साधू संतांनी सगळ्यात मोठं प्रेम हे साधू संतांनाच दिलेलं आहे. साधू संतांच्या मस्तकावरती अधिकार संपन्न संत आहे, पण त्याच्या मस्तकावरती एका साधूची कृपा आहे. प्रसंग कुणाला माहीत असेल नसेल, पण लक्ष देऊन ऐका माईबाप. बऱ्याच वर्षापूर्वीचा काळ आहे आणि बऱ्याच वर्षापूर्वी एक मुस्लिम माणूस कीर्तन सांगत होते आणि त्या माणसाच्या शब्दातून, त्यांच्या मुखातून शब्द गेला तर तो वेदच समजायचा. फार अधिकार संपन्न संत आणि मुस्लिम समाजाचे संत. त्या काळी कीर्तन करावं तर त्या महाराजांनीच करावं. कीर्तन इकडं चालू आहे का आपलं? अहो एवढं जीव तोडून सांगते. तुम्ही म्हणाल प्रांजलताई, अहो आम्ही आमच्या सख्या बापाचं ऐकत नाही. तुमचं एका दिवसात लगेच कुठं ऐकावं? पण आमच्या हितासाठी नाही माईबाप, परंतु स्वतःच्या हितासाठी तरी कीर्तन ऐका. कुठं होतो आपण? कुठं होतो? साधू संतांकडे. मुखातून शब्द जावा तो वेदच. आणि एकदा माझे जगद्गुरु तुकोबराया, त्यांच्या स्वप्नामध्ये दृष्टांत आला. तुकोबा, अरे अभंगाची रचना तू करतो, परंतु आषाढी वारीच्या दिवशी तुला 2 दिवस पंढरीमध्ये मुक्काम करावा लागेल. माझ्या तुकोबरायांना स्वप्न दृष्टांत झाला. तुकोबराया आवलीला घेऊन पंढरीला गेले. पंढरीला गेल्याच्या नंतर तुकोबरायांना त्या महात्म्याची भेट घ्यायची होती. अरे एवढा मोठा महापुरुष आहे, मुस्लिम समाजाचा कीर्तनकार आहे आणि मुखातून शब्द उद्गारले तर वेदाचं उच्चारण होतं. दुसऱ्या देशातली लोक त्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी पंढरीला यायचे आणि पंढरपूरमध्ये काल्याचं कीर्तन हे त्यांनीच करावं असा अधिकार होता फार मोठा. तुकोबरायांना त्या संतांची भेट घालायची होती. कुठे असतील ते संत? विचार करतात तुकोबराया. पंढरी नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. आषाढी अगदी आनंदामध्ये पार पडली, परंतु तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये शब्द एकच होता, अरे त्या महात्म्याची भेट मला व्हावी, त्या महात्म्याची भेट मला व्हावी. अंतःकरणामध्ये व्याकुळता आहे, परंतु भेट काही होत नाहीये. तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये टाहो फोडून डोळ्यामध्ये पाणी आलं माईबाप. आणि परतीचा प्रवास, द्वादशीचा दिवस उगवला आणि द्वादशीच्या दिवशी आवलीला दुखणं आलं आणि आवलीला दुखणं आलं. तुकोबरायांना गावाकडे यावंच लागलं. वाळवंटामधून जात असताना तुकोबरायांच्या कानावरती कीर्तनाचा आवाज आला आणि त्याच कीर्तनातून शब्द फुटला, अरे तुकोबा, अरे कुठे निघालास? इकडे ये. शब्द ऐकले, तुकोबरायांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. अरे कोणता महात्मा मला
आवाज देतोय, त्याच वेळी त्या मुस्लिम समाजाच्या कीर्तनकाराचं नाव होतं श्री संत शेख मोहम्मद बाबा. संत शेख मोहम्मद बाबांनी वाळवंटामध्ये द्वादशीचं कीर्तन करावं माईबाप, आणि कीर्तन चालू असताना तुकोबरायांना आवाज देवा, तुकोबा अरे कुठे निघाला, अरे इकडे ये. तुकोबरायांना त्यांची भेट घ्यायची होती. कुणीतरी बोलावतंय, मंडपामध्ये गेले आणि माझ्या संत शेख मोहम्मद बाबांनी गळ्यातला विणा काढला माईबाप आणि तुकोबरायांच्या गळ्यामध्ये घातला. त्याच्या अगोदर माझ्या तुकोबरायांनी कीर्तनच केलेलं नव्हतं. हातामध्ये चिपळ्या होत्या, तुकोबरायांच्या हातामध्ये चिपळ्या दिल्या आणि तुकोबरायाला शेख मोहम्मद बाबा सांगतात, तुकोबा अरे राहा या गादीवरती उभा आणि कर कीर्तनाला सुरुवात. तुकोबराय थरथर थरथर कापायला लागले, बाबा अहो कीर्तन केलं नाही आतापर्यंत मी, मला जमणार नाही. आणि खालची माणसं मोहम्मद बाबांना शिव्या द्यायला लागले, बाबा अहो तुमचं ऐकण्यासाठी आम्ही इथं आलोत आणि तुम्ही भलतच कोणाला पण उभं करता, जमणार नाही, तुम्हीच कीर्तन करा. अंगावरती शहारा येईल माईबाप. शेख मोहम्मद बाबांनी माझ्या तुकोबरायांच्या डोक्यावरती हात ठेवला आणि पंढरीच्या वाळवंटामध्ये द्वादशीचं काल्याचं कीर्तन त्यावेळी माझ्या तुकोबरायांनी पहिलं कीर्तन केलं. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, संत फक्त भगवंताला प्रिय असतात, संतांनी फक्त देवाला प्रेम दिलं अशी गोष्ट नाहीये. संतांनी संतांना सुद्धा प्रेम दिलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्ही जड जीव आमचा उद्धार करण्यासाठी साधू संतांनी आम्हाला प्रेम दिलं. माझ्या विश्ववंदे माऊली ज्ञानोबरायांनी रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला. रेडा बोलला, मला सांगा आम्ही साधू संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर रेडा बोलू शकतो, तर आमच्यासारखे वेडे का बोलू शकत नाही? पण त्याच्यासाठी अधिकार लागतो. संतांनी आमच्यावरती सुद्धा उपकार केले. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रेम तर आम्हाला त्यांनी दिलं आणि नंतर प्रेमाचा पुतळा म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं असा हे विटेवरचा पांडुरंग परमात्मा. शबरी माहित आहे सर्वांना, शबरी माता. शबरीनं बाबा 80 वर्ष आंघोळच केलेली नव्हती, 80 वर्ष दातही घासले नव्हते. परंतु आणि बारीक विचार करा, त्या 80 वर्ष दात नाही घासले आणि त्या दातानं बोर तोडावं, कसा वास येत असेल, कसा वास येत असेल. पण ज्यावेळी प्रभू श्री रामचंद्रांचं मुख बघितलं ना, देहभान हरपला तुझं पाहता विठ्ठला. भगवान परमात्म्याचं गोड स्वरूप बघितलं हो, आणि देवाचं स्वरूप बघितल्याच्या नंतर उलटी प्रक्रिया चालू केली. फुलं अंतरली होती, देवासमोर काटे टाकायला सुरुवात केली. झोपडीमध्ये पाट ठेवलेला होता, विश्वाच्या मालकाला पाटावरती बसवायचं होतं. शबरी माता स्वतः पाटावरती बसल्या आणि विश्वाच्या मालकाला खाली बसवलं. हे का घडलं? तर माझ्या परमात्म्याचं सोज्वळ रूप एवढं सुंदर आहे. अरे गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या सुद्धा माझ्या परमात्म्याच्या पायाला टोचतील एवढा नाजूक माझा परमात्मा आहे. आणि तो सर्वांना प्रेम देतो. विठू माझा लेकुरवाळा असं आम्ही म्हणत असतो. पंढरीच्या वाटेवरती गेल्याच्या नंतर सगळं हरपून आम्ही देवमय होत असतो. पण त्याच्यासाठी अंतकरण शुद्ध लागतं, साधू संतांची कृपा लागते. आणि एकदा जर का साधू संतांची कृपा झाली, वर्णन करतात की संतापायी माथा ठेविता सद्भावे, तेने भेटे देव आपे आप. साधू संतांच्या चरणावरती आमचं मस्तक असावं आणि साजिरा गोजिरा असणारा परमात्मा तो आम्हाला सहज प्राप्त व्हावा. माईबाप, भगवान परमात्म्याचं स्वरूप बघितल्याच्या नंतर चांगल्या चांगल्या माणसांचा उद्धार झाला, आमचा का होणार नाही? ज्यावेळी माझ्या विश्वाच्या मालकानं जामवंती सोबत लग्न केलं आणि ज्यावेळी नवरी घरी येत असते त्यावेळी आपल्याकडे एक प्रथा असते, तिचं औक्षण करायचं. जामवंती ज्यावेळी दारात उभ्या राहिल्या ना, भगवान परमात्म्याच्या आईनं विचारलं, देवा अरे महाराष्ट्रात तुला दुसरी बायकोच नाही भेटली का? देवानं सांगितलं, माते शांत, जिथं हुंडा जास्त असतो ना तिथं जास्त नागडोळे बघावं लागत नाही. खरं आहे ना? असं काय हुंडा दिला? श्रीमंतक नावाचा मणी दिलाय म्हणे. ठीक आहे. रुक्मिणी मातेनं प्रश्न केला, देवा अहो मला तपश्चर्या करावी लागली तेव्हा कुठेतरी तुमचं दर्शन झालं, तुमच्या सोबत लग्न झालं. अगं जामवंती, असं कोणतं पुण्य केलं होतं तू? डायरेक्ट विश्वाच्या मालकासोबत तुझं लग्न झालं. त्यावेळी जामवंती सांगते, त्रेतायुगामध्ये
पुष्पक विमानामधून मी माझ्या भगवान परमात्म्याचं मुख बघितलं आणि देवाचं मुख बघितल्याच्या नंतर मनामध्ये विचार केला, लग्न करेल तर परमात्म्याशी करेल, अन्यथा लग्न करणार नाही. माई बाप एका आस्वलनीचा उद्धार भगवान परमात्म्याचं मुख बघितल्याच्या नंतर होऊ शकतो. आम्ही माणसं मग जा कधीतरी पंढरीला आणि अंतःकरणापासून त्या परमात्म्याचं प्रेमळ मुख बघा. अभंगाचं प्रथम चरण.